येणारी विधानसभा निवडणूक मी तुतारी या चिन्हावर महाविकास आघाडीत राहून आपल्या पक्षाकडून लढणार म्हणजे लढणारच असा थेट नारा माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राज्य उपाध्यक्ष संदीप बाजोरिया यांनी दिला आहे। मंगळवारी आपल्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माजी आमदार बाजोरिया यांनी निवडणूक आणि विकासासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले। यवतमाळ शहरातील गुन्हेगारी दूर करून शहरात स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्त्याची सुधारणा, मूलभूत विकास करण्यासाठी आपण आता थेट मॅनिफेस्टो आणि अजेंडा सेट केला आहे। यवतमाळ शहरातील जनतेसाठी माझी ही लढाई आणि प्रयत्न मी विधान परिषदेत असतानाही सुरू होती। आता बाजोरिया यांनी येणारी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीच्या इतर कोणत्याही घटक पक्षाच्या नव्हे तर आपल्या पक्षाच्या तुतारी या चिन्हावरच, तसेच कोणत्याही परिस्थितीत आपण लढणारच असं सुतोवाच केलं आहे की आपल्या इथे नवरात्र भारतातल्या दुसऱ्या क्रमांकाचा देशातला साजरा केला जातो कलकत्त्याच्या नंतर। तर या आजचं प्रेस घेण्याचं कारण अनेक विषय आहेत। काही प्रामुख्याने विषय असे आहे किंवा मी यवतमाळ विधानसभेमध्ये तुतारी चिन्हावर उमेदवारी मागितली आहे आणि मी तुतारी प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। चालू राहणार 24 तास, आता गरज नाही, पण नवरात्राच्या नंतर निर्जन ठिकाणी पेट्रोलिंग वाढवली पाहिजे, कुमक वाढवली पाहिजे। पोलीस मित्र बनवा, 100-200 50 टू व्हीलर द्या, एक गाडी द्या, पोलिसाची वर्दी द्या, त्याच्या हातात चिठ्ठी द्या। निर्जन ठिकाणी ते जाणार, शिट्टी वाजवणार, काही त्यांना अधिकार नसणार। पण जरी पेट्रोलिंग सुद्धा झाली तर हे सोनचाकडी बाकीचे जे घटना दुर्घटना होणार असेल त्याला एकदम बंद तर नाही होणार, परंतु हे पेट्रोलिंग चालू असली तर काही तर फरक पडणार आहे। माझा मास्टर प्लॅन आणि गुन्हेगारी 6 महिन्यात मुक्त करून दाखवणारच, हा माझा वचन आहे यवतमाळकर जनतेला। आणि जे दहशती खाली ग्रामीण भागातही आणि शहरातही जे संघटित गुन्हेगारी आहे, जे जागेवर अग्नेस्त्र असो, बळजबरीने धमकून जे लोकांची जागा बळकवणं चालू आहे, याला सगळ्या गोष्टी ह्या बंद होणार आहेत। याला मी मोडून काढणारच। मला कोणतीही किंमत मोजावी लागली तर मी तयार आहे। कामं झालेली आहे, निकृष्ट दर्जाचे पाईप वापरण्यात येत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खरं खोटं आता शहानिशा होईल, करत आहे चौकशी। 13 इंचीच्या पाईपच्या ऐवजी 8 इंचीची पाईपलाईन टाकलेली आहे। तर त्यामुळे टेस्टिंग चालू होते तर ते सपोर्ट करत नाही, ते पाईप फुटत आहे। आता हे जिथं रस्ते होते चांगले त्याच्यावर नवीन रस्ते बांधायचे आहे, पण जिथे रस्ते पाहिजे जिथे रस्ते नाही तिथे अजिबात रस्ते नाही। सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य आहे। ह्या देवीमध्ये, या उत्सवामध्ये लाखो भक्त यवतमाळला येतात देवीचं दर्शन घेण्यासाठी। त्यांची किती गैरसोय होणार आहे, याला जबाबदार कोण आहे? काही त्यांच्यासाठी तात्पुरती तुम्ही व्यवस्था केली आहे का बा, तात्पुरते खड्डे बुजवायची? तेही करत नाही। माझ्याकडे लोक आला आता येत आहे म्हणे, भाऊ तुम्ही खड्डे बुजवा। म्हणजे कुठचे बुजू? पूर्ण गाव मिळून या, एका ठिकाणची सांगा, एका ठिकाणची बुजून देतो। तरी मी प्रयत्न करून जिथे जिथे ज्या ठेकेदाराचे काम चालू आहे त्याला सांगून हे करून घे। अनेक ठेकेदार तयारच नाही। तर हे जे सगळं चालू आहे हे कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे। आता तुम्ही बघितलं माझ्या घरच्या, तुम्ही आता आले, ऑफिसच्या समोर सिमेंटचा रस्ता होता, बरोबर आहे। पुन्हा मी तुतारीवर तिकीट मागितलेली आहे। माझ्या आधी अनेक इच्छुक उमेदवारांनी आपले पोस्टर लावून आपला प्रचार केलेला होता। माझं स्पष्ट आहे, मी महाविकास आघाडी तर्फेच लढणार आणि तुतारी तर्फेच लढणार। समजा ही जर जागा पंजावर सुटली, मला पंजाकडून ऑफर आली, मी पंजावर नाही लढणार। मी माझ्या पक्षाच्या चिन्हावरून महाविकास आघाडीने लढणार। किंवा मशालला सुटली सीट तर मी मशालवर नाही लढणार, मी तुतारी तर्फेच लढणार आहे। अजूनही दावा चालू आहे। आणि कसं आहे, पंजा पूर्ण अनेक वर्ष असून प्रत्येक गावागावात शहरात पोहोचलेला आहे पंजा आहे निशाणी। मशाल लोकसभेच्या मार्फत पोहोचली, मला तुतारी घराघरापर्यंत पोहोचवायची होती, म्हणून तुतारीवर मी प्रचार केला।
म्हणजे मैत्री गोष्टी ठरवेल ना मैत्री. मी तुतारीवरच लढणार, मी तुतारी सोडून लढणार नाही. आता समजा मला तुतारीचं एबी फॉर्म मिळालं आणि नंतर काँग्रेसवाल्यांनी दिलं किंवा मशालवाल्यांनी दिलं, तर माझ्या विरुद्ध समजा मोदी इथं उभे राहिले, मला माझ्या पक्षाने एबी फॉर्म दिला तर मला लढावं लागणार ना. तुमचं लढणं फिक्स आहे. हो, तुतारीवर. तुतारीवर तुतारीवरच मी लढणारच आहे, पण तुतारीवर लढणार. मैत्रीपूर्ण लढण्याची तयारी झाली. मी कोणत्या माझ्या पक्षाचा जे आदेश असेल, मी तर एबी फॉर्म नाही देणार ना माझ्या स्वतःला. पवार साहेबांच्या, आदरणीय पवार साहेबांच्या, आमच्या प्रदेशाध्यक्षाच्या सहीनच येणार ना एबी फॉर्म. ते जर मला मिळाला तर मी लढणार. अनेक इच्छुक आहेत. तुतारी जर नाही, आणि काल एक व्हिडिओ व्हायरल होता आहे. काल आमचा खूप 48 गावाचा कार्यक्रम होता. तिथे एक जण आला, म्हणे तुम्ही सांगितलं म्हणे बाळासाहेब मांगोळकरला पाठिंबा आहे. म्हटलं हो, बाळासाहेब मांगोळकरला माझा 100% पाठिंबा आहे. जर त्यांना तिकीट मिळाली महाविकास आघाडीची तर मी त्यांचं काम करणार. पण त्यांचा व्हिडिओ नाही आला. त्यांनी मला शब्द दिला आहे की तुला जर तिकीट मिळाली तर मी तुझ्यासोबत राहणार. परंतु त्यांचा असा व्हिडिओ म्हणजे हे लोकच माझ्याकडून वाजून घेत आहे. तर वन साईड लावून नाही झालं पाहिजे ना. म्हणजे मी खर्चही करणार. आज मी एवढा खर्च करून पुढे गेलेला आणि मी शब्दाचा पक्का आहे. मी जसं शब्द देत आहे का मी तुझ्यासोबत राहणार, तुला तिकीट भेटली तर या ऑफिसमधून काम करणार. तुम्हाला खाजगीत तुम्ही पण सांगितलं आहे मला, पण जाहीररित्या त्यांचंही काही स्टेटमेंट द्यावं लागेल ना. विरोधात तर मी नाही करणार, हे शब्द आहे माझा. मग मी मदत करायची की नाही, मग मी चालला जाणार मुंबईला. आणि दुसऱ्या प्रश्न तुमच्या उत्तर देतो दादा नागेशजी, तुम्ही विचारलं इथं सक्रिय राहणार का. जेव्हा मी विधान परिषदेचा आमदार होतो मी प्रचंड सक्रिय होतो. नाही ऐकून घ्या ना. त्याच्यानंतरही मी सक्रिय होतो. अनेक त्याच्यात घटना झाल्या. आज अनेक परिस्थिती आहे. तुम्ही थोडी चौकशी करा, मी कोणत्या परिस्थितीत राहत आहे आणि मी कशी झुंज देत आहे, है ना. आणि सगळं सोडून मी सकाळी 6 वाजेपासून रात्री 12-1 पर्यंत तुम्ही व्हॉट्सअपवर सक्रिय राहतात तर चेक करा माझा लास्ट सीन वगैरे, तुमच्या लक्षात येईल की मी आता ठरवलेलंच आहे. आता आपल्याला जे काही झालं, आता आपल्याला यवतमाळच्या लोकांसाठी करायचं आहे आणि आपण एक प्रामाणिक प्रयत्न करत आहे. लोकांनी संधी दिली तर ठीक आहे, नाही तर मग राजकारण सोडून देऊ.